आज आपण कुकरमध्ये रेस्टॉरंट स्टाईल स्पेशल पावभाजी बनवतोय आणि तीही फक्त 15 मिनिटात। बनवायची पद्धत इतकी सोपी आहे की ही पावभाजी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी नक्की बनवाल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। भाजी बनवण्यासाठी इथे मी एक कुकर घेतला। यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतले। तेल गरम झाले की यामध्ये आपण 1 चमचा जिरे घातले। जिरे तडतडले की यामध्ये भाज्या घालूयात। जिरे छान तडतडलेत, आता भाज्या घालूयात। 2 मध्यम आकाराच्या बटाट्यांच्या फोडी करून घेतल्यात, त्या घालूयात। 1 मध्यम आकाराचे गाजर, त्याच्याही फोडी करून घेतल्यात। अर्धा बीट घालूयात, बीटामुळे भाजीला रंग छान येतो। 125 ग्रॅम फ्लॉवरचे तुरे, जे मी मिनिटभर गरम पाण्यात वाफवून घेतलेत, जेणेकरून फ्लॉवरमध्ये काही कीटक असतात ते नष्ट होतात। 2 मध्यम आकाराचे टोमॅटोचे काप, 1 वाटी मटार घालूयात। इथे मी फ्रोझन मटार वापरते, हवं तर तुम्ही फ्रेश मटार वापरले तरी चालेल। या सगळ्या भाज्या मध्यम आचेवर मिनिटभर परतून घेऊ। तेल व जिऱ्यासोबत अशा भाज्या परतून घेतल्यामुळे भाजीला एक वेगळी छान चव येते, त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका। आपल्या भाज्या छान परतून झाल्यात, आता यामध्ये 2 वाट्या पाणी घालूयात व चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। या भाज्या आपण कुकरमध्ये शिजवतोय, त्यामुळे वेळही वाचतो, भाज्या पटकन शिजल्या जातात व सहज मॅश करता येतात। आता कुकरचं झाकण लावून मंद आचेवर कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढूयात, म्हणजे भाज्या छान मऊ शिजतील। तर इथे कुकरच्या 6 शिट्ट्या होऊन कुकर देखील थंड झालाय। झाकण उघडूयात। आता मॅशरने या भाज्या छान मॅश करून घेऊयात। या प्रमाणात 4 ते 5 जणांसाठी पावभाजी तयार होते। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी सहज या भाज्या मॅश झाल्यात, छान एकजीव झाल्यात। भाज्या कुकरमध्ये शिजवल्यामुळे भाज्या पटकन मॅश झाल्यात। आता फोडणीसाठी कढईत प्रथम 2 टेबलस्पून तेल घालूयात, त्यासोबतच 2 टेबलस्पून बटर घालूयात। तेलासोबत बटर घातल्यामुळे बटर करपत नाही, त्यामुळे इथे आपण नुसतं बटर न वापरता तेलाचाही वापर केला आहे। बटर वितळले की यामध्ये घालूयात 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे। कांदा आपल्याला खूप शिजवायचा नाहीये, तर हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटे मोठ्या आचेवर कांदा चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात 2 मध्यम आकाराच्या बारीक चिरून घेतलेल्या सिमला मिरची। सिमला मिरचीला 2 ते 3 मिनिटे मोठ्या आचेवर परतून घेऊयात। सिमला मिरची देखील जास्ती शिजवायची नाहीये, तर अगदी 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायची आहे। सिमला मिरची आपण कुकरमध्ये शिजवली नाहीये, तर ती तेलावर आपण शिजवून घेणार आहोत, त्यामुळे पावभाजीला एक वेगळी छान चव येते। सिमला मिरचीचा असा हलकासा रंग बदलला की यामध्ये घालूयात 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट। आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊयात। कांदा, सिमला मिरची, आलं लसूण पेस्ट छान परतून झाली आहे। आता यामध्ये मसाले घालूयात। 2 टेबलस्पून पावभाजी मसाला घालूयात। 2 टीस्पून लाल तिखट किंवा बेडगी मिरची पावडर वापरू शकता। 1 चमचा धने पावडर घालूयात। अर्धा चमचा आमचूर पावडर घालूयात। 1 चमचा गरम मसाला घालूयात। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। चवीनुसार मीठ घालतेय। या मसाल्यांसोबत तुम्ही कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता, त्यामुळे देखील पावभाजीला चव खूप छान येते। पण मग लाल तिखट न वापरता बेडगी मिरची पावडर वापरा। मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेत। आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात। मसाल्यांसोबत असं थोडंसं पाणी घातल्यामुळे भाजीला रंग छान येतो व मसाले करपत नाहीत। तर मंद ते मध्यम आचेवर हे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता, याला मस्त रंग आलाय व तेलही छान सुटलंय। आता यामध्ये आपण ज्या भाज्या शिजवून मॅश करून घेतल्यात त्या घालूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता, भाजीला किती सुंदर रंग आलाय। यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी घालूयात, म्हणजे याची परफेक्ट कन्सिस्टन्सी होईल। तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। याला पुन्हा थोडंसं मॅश करून घेऊ, म्हणजे यामध्ये मसाले एकजीव होतील। आता मध्यम ते मोठ्या आचेवर एक चांगली उकळी काढूयात। तर इथे याला आपण छान उकळी काढून घेतली आहे। इथे आपली अगदी 15 मिनिटात तयार होणारी रेस्टॉरंट स्टाईल स्पेशल पावभाजीची भाजी तयार झाली। गॅस बंद करूयात। आता पाव गरम करूयात।
इथे मी तवा गरम करून घेतला, यावर बटर घालूयात। बटर वितळली की यामध्ये आपली भाजी घालूयात व सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर। याला मंद आचेवर अर्धा मिनिट मिक्स करूयात। आता पाव चिरून घेऊयात व पाव अशा पद्धतीने दोन्ही बाजूने चांगले भाजून घेऊयात। रेस्टॉरंटमध्ये अगदी अशाच पद्धतीने पाव गरम करून भाजीसोबत सर्व केले जातात। तर इथे आपले भाजीसोबत सर्व करण्यासाठी मसाला पाव तयार झाले। तर मस्त आपली गरमागरम स्पेशल पावभाजी सर्व करूयात। रेस्टॉरंटपेक्षा अतिशय टेस्टी ही पावभाजी तयार होते। तर या पद्धतीने पावभाजी नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा।